आपण ज्या प्लॉटमध्ये आज उभा आहे हा प्लॉट एकरी 152 टन उतारा मिळालेला आहे आपल्याला या प्लॉटचा। या प्लॉटची तयारी करत असताना यामध्ये आपण 10 वर्ष झालं या प्लॉटचा पाचट पेटवलेली नाही, पूर्ण कुट्टी करून काढलेले आहे। यामध्ये हरभऱ्याचा बेवड घेणं, हिरवळीची खतांचा वापर असं आपण केलेला आहे या प्लॉटची हिस्ट्री सांगायची झाली तर आपण या प्लॉटमध्ये नेडव्याचा प्लॉट होता। नेडवा गेल्यानंतर पाला कुट्टी केली, त्यामध्ये आपण हरभऱ्याचा बेवड घेतला। हरभऱ्याचा बेवड घेतल्यानंतर रान नांगरून टाकलं आणि परत आपण जूनमध्ये 4 फुटाच्या सऱ्या सोडून त्यामध्ये हिरवळीच्या खतासाठी देंच्याचा वापर केला एकाड एकसरीमध्ये। त्यानंतर 9 जुलैला आपण रोप लागण या प्लॉटमध्ये केली 8 बाय 1 अंतरावर या, आणि त्या रोप लागण केल्यानंतर एक 5-6 दिवसानं गन्ना मास्टर किटचा पूर्ण वापर केला या प्लॉटमध्ये। त्यानंतर 15 दिवसानं खतांचं व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य माती परीक्षणानुसार खतांचं व्यवस्थापन केलं। त्यामध्ये आपण 4 डोस माती ॲड केले एकूण। त्यामध्ये प्रत्येक वेळेला वेळच्या वेळेला सर्व आपण केलेलं आहे आणि पूर्ण गन्ना मास्टर तंत्रज्ञानानुसार माती परीक्षणानुसार या प्लॉटचं खतांचं नियोजन आपण केलेलं आहे। या प्लॉटची पाचट 150 दिवसानं पहिल्यांदा काढली होती, त्यानंतर 200 दिवसानं पाचट काढली आणि मोठ्या भरणीनंतर आपण पूर्ण खतांचं नियोजन हे गन्ना मास्टर तंत्रज्ञानानुसार ड्रीपमधून आपण केलेलं आहे। गन्ना मास्टर तंत्रज्ञानाच्या मदतीनं यावर्षी श्रीकांत गवळी यांनी ऊसाचं 152 टन एकरी उत्पादन घेतलं। हे उत्पादन घेताना नेमकं आमच्या डोळ्यासमोर काय गोष्टी होत्या, ॲज अ मेंटर म्हणून, ॲज अ मार्गदर्शक म्हणून मी काय डोळ्यासमोर गोष्टी ठेवलेल्या की जे श्रीकांतनं करणं गरजेचं होतं त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिला ऊसाच्या उत्पादनामध्ये जमिनीच्या तयारीवर अतिशय महत्त्व आपण देतो आणि गेली 9 वर्ष आम्ही जमिनीच्या आरोग्यावर चांगल्या पद्धतीने काम करतोय। त्याच गोष्टी पहिल्या श्रीकांतच्या शेतामध्ये आम्ही राबवल्या की जमिनीची तयारी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे। हरभरा, त्यानंतर तागदेंच्या आणि मग ऊसाची लागवड, ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या मी लक्षात ठेवल्या। दुसरी गोष्ट, लागवडीचा अंतर जोपर्यंत आपण वाढवणार नाही तोपर्यंत ऊसाचं उत्पादन आपल्याला 150 टनाच्या आसपास मिळणार नाही, हे एक आम्हाला मागच्या 5-6 वर्षामध्ये चांगलं जाणवलं। म्हणून ह्या वर्षी आम्ही 8 फुटाचा प्रयोग केला। 8 फुटाचा प्रयोग करताना 4 फुटाच्या सऱ्या पाडल्या आणि एक सरी गॅप ठेवून मग रोपांची लागवड केली। हे लागवडीचं अंतर वाढवल्यामुळं ऊसामध्ये सूर्यप्रकाशासाठी, खाद्यासाठी, पाण्यासाठी हे सगळं कॉम्पिटिशन आहे मिनिमाइज झालं आणि पाणी फक्त ड्रीप न दिल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने ऊसाची ग्रोथ मिळाली आणि शेवटपर्यंत रासायनिक खतांची मात्रा आपण त्याला ड्रीपमधनं देत गेलो आणि त्याचा फायदा झाला की ऊसाचं उत्पादन आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळालं। तिसरी गोष्ट, ऊसामध्ये बियाण्याचं महत्त्व। आपण मित्रांनो, ऊस उत्पादक शेतकरी कधीही बियाण्याकडे लक्ष देत नाही। बियाण्याकडे लक्ष देत नाही म्हणजे काय, कुठला तर ऊस तोडायचा, तोच ऊस शेतामध्ये लावायचा, कांडी खवायची, अशा पद्धतीनं या शेतामध्ये आपण रोप लागवडीला विशेष महत्त्व दिलं। रोप लागवड पण करताना टिश्यू कल्चरच्या रोपापासून तयार झालेल्या सेकंड जनरेशनचं, दुसऱ्या जनरेशनचं रोप बनवलं। ते रोप पण बनवताना चौकोनी ट्रेमध्ये आपण बनवलं की ज्याची गुंडी चांगल्या पद्धतीने तयार होईल आणि असं दणकट रोप आपण शेतामध्ये लावलं। त्याचा फायदा काय झाला आपल्याला, त्याचा फायदा असा झाला की रोप लवकर सेट होणं, फुटवा चांगल्या पद्धतीनं, मुळ्यांची वाढ चांगली मिळणं आणि जेनेटिकली प्युअर असल्यामुळं कोश 80-032 या जातीमध्ये ऊसाचं उत्पादन देण्याची जी क्षमता आहे ती क्षमतेपर्यंत आपण जाऊ शकलो, हा फायदा आम्हाला झाला। तर चौथी गोष्ट, ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे केला आहे। दिवसाला 1 तासच ड्रीप चालवले, फक्त ड्रीपनंच पाणी दिले। ड्रीपच्या 2 लॅटरल आपण ऊसाच्या सरीच्या दोन्ही बाजूनं टाकलेल्या आणि जेवढं इकडे 1.5 फूट आणि इकडे 1.5 फूट असा बेड आपण तयार केला, त्या बेडवरच फक्त पाणी। ऊसाच्या मधला जो 4-4.5 फुटाचा पट्टा राहतोय तो सगळा पूर्णपणे वाळलेला, सुकलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण पाचटाचं आच्छादन केलं। त्यामुळं माळांगणच्या जमिनीमध्ये पण जेवढी गरज आहे पिकाला तेवढंच पाणी देऊन आम्हाला ऊसाचं एवढे विक्रमी उत्पादन घेता आलं। माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसारच रासायनिक खतांचं आम्ही पूर्णपणे नियोजन केलं। जमिनीचा प्रकार बघून, pH, EC पाण्याचा किती आहे, कुठल्या ऊसाच्या अवस्थेमध्ये कुठलं खत गेलं पाहिजे, किती NPK गेला पाहिजे, सेकंडरी न्यूट्रिएंट, मायक्रो न्यूट्रिएंट, ह्या सगळ्यांचा ताळमेळ योग्य पद्धतीनं आपण गन्ना मास्टर तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं घातला आणि त्याचा फायदा आपल्याला ऊसाच्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने जाणवला। या शेतीमध्ये
जीवाणू खतांचा वापर आपण योग्य पद्धतीने केला आहे. जीवाणू खतांच्या वापरामुळे फॉस्फरसची उपलब्धता असेल, पोटॅशची उपलब्धता असेल, नत्राची उपलब्धता असेल, ही चांगल्या पद्धतीने पिकाला झाली आणि मातीमध्ये फिक्स करून साठवून राहिलेला पण फॉस्फरस, पोटॅश, नायट्रोजन हे सगळं पिकाला मिळालं आणि त्याचा फायदा आम्हाला उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने झाला. नंतर परत ऊसाचं पाचट काढणं असेल, बांधणी योग्य पद्धतीने करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आम्ही योग्य पद्धतीने केल्या त्यामुळं आम्ही आज 150 टन 152 टनाच्या आसपास पोचलो आहे आणि मला वाटतं ह्या सीझनमधलं हे हायेस्ट उत्पादन असेल आणि आमच्या गन्ना मास्टरच्या हिस्ट्रीमधलं पण हे हायेस्ट उत्पादन आहे. मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट मला ह्या माध्यमातून सांगायची आहे, ऊसाचं उत्पादन चांगलं घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी की जमिनीचं आरोग्य जपा. जमिनीचं आरोग्य जर आपण जपलं, जमीन चांगल्या पद्धतीनं तयार केली तरच उत्पादन निघेल. नाहीतर तुम्ही असा विचार करत असाल मी रासायनिक खत टाकतो, मी हे आणतो ते आणतो विकत घेऊन टाकतो, उतारा ऊसाचा मिळणार नाही. जमिनीची तयारी योग्य पद्धतीनं करा, योग्य वेळी योग्य ऑपरेशन, ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढ्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर ऊसाचं उत्पादन तुम्हाला चांगलं नक्की मिळू शकते. श्रीकांतसारख्या शेतकरी असे आता आम्ही 152 टन, आता पुढच्या वर्षी काय व्हॉट इज नेक्स्ट, तर 160-170 टनाचा प्रयोग ह्या वर्षी आम्ही नक्की करणार आहे. नक्की यश मिळेल. हे करताना एवढ्या मी सांगितलेल्या 6-7 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, नक्कीच तुम्हाला देखील ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळेल.